तर ॲनेस्थेटिक मॅनेजमेंट ऑफ हायपरथायरॉइडिझम. तर आपण बघितलं की इलेक्टिव्ह सर्जरी तर यूथायरॉइड होईपर्यंत पोस्टपोन करायची आहे. फक्त लाईफ सेविंग, लिम्ब सेविंग, ऑर्गन सेविंग काही इमर्जन्सी सर्जरी आहे तरच अनकंट्रोलमध्ये करू शकतो. एक्सेप्शन आहे ग्रेवमध्ये तुम्हाला ऑर्बिटल डिकम्प्रेशन इज इमर्जन्सी, अदरवाईज ऑप्टिक किंवा ऑप्थॅल्मिक कॉम्प्लिकेशन होईल, लॉस होईल म्हणून. तर इलेक्टिव्हसाठी कमीत कमी 3 ते 4 हफ्त्याची थेरपी त्याने घेतली पाहिजे, कारण की थायरॉईडचे स्टोअर्स खूप असतात, ते हळूहळू रिलीज व्हायला वेळ लागेल, संपायला वेळ लागेल. फ्री T3 आणि फ्री T4ने तुम्ही जज करणार तो यूथायरॉइड झाला की नाही. TSH आपण बघितलं इनिशियल थेरपीमध्ये कामाचं नसते म्हणून. नंतर सेमी अर्जंट असेल तर ॲटलिस्ट 1 to 2 वीक तरी व्हायला पाहिजे, त्याच्या आत नको. तर ट्रीटमेंट आहे अर्जन्सीमध्ये तुमचं आयोडीन, कारण की आपण बघितलं आयोडीन 3 drops 3 times फ्यू वीक्सपर्यंत त्याला सप्रेस करतं, परंतु त्याच्या आधी अँटीथायरॉईड ड्रग्स द्यायला पाहिजे, कारण की आयोडीनची जर डेफिशियन्सी असेल तर त्या आयोडीनमुळे तो वाढू शकतो. ॲक्च्युली असं म्हटलेलं आहे की इनिशियली तो इनिबिटच करतो त्याचं सोडियम आयोडाईड इम्पोर्टरला आणि TPOला, परंतु स्टील त्याने म्हटलं आहे की अँटीथायरॉईड ड्रग चालू केल्यानंतरच चालू करा, वर्सन होऊ शकते. नंतर प्रोप्रानॉल देऊ शकतो आपण. नंतर आपण प्रोप्रानॉल पेरिफेरल कन्व्हर्जन इनिबिट करतो आणि ट्रेमर्स पण कमी करणार. अँटीथायरॉईड ड्रग्सचा इफेक्ट याला वेळ लागेल तरी ते चालू करा, कंट्रोल नाही आला तरी बेटर वे. नंतर पेरिफेरल कन्व्हर्जन कमी करण्यासाठी आणि थायरॉईड स्टॉर्म प्रेसिपिटेट न होण्यासाठी 2 रिझन आहेत. थायरॉईड स्टॉर्म प्रेसिपिटेट स्ट्रेस कमी करतो आणि कन्व्हर्जन पण कमी करतो, रिलीज पण कमी करतो आणि कन्व्हर्जन पण कमी करतो. तर डोस कमी आहे, 2 mg 6 hourly दिला आहे. तर प्रेडनिसोलोन, डेका हे चालतं आणि हायड्रोकॉर्ड पण चालतं, तर कुठलंही स्टिरॉईड चालतं. ल्युगॉल्स आयोडीन आपण बघितलं 3 drops 3 days चालू द्यायचं, तर वस्क्युलॅरिटी कमी होऊन जाते. तर त्यांचं म्हणजे अँटीथायरॉईड ड्रग्समुळे थायरॉईड ग्लँड मोर व्हस्क्युलर होते, तर याच्यामुळे ग्लँड एकदम सडन स्टक झाल्यामुळे श्रिंक होते. तर अँटीथायरॉईड ड्रग्समुळे व्हस्क्युलर होते, ल्युगॉल्स आयोडीनमुळे श्रिंक होते. नंतर थायरॉईडमध्ये आपलं कॅल्सिटोनिन पण जाईल, मेड्युलरी C सेल्सद्वारा सिक्रेट होणारा, त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी देऊन हायपोकॅल्सिमिया असेल तर आधीच ट्रीट करून घ्या. ते एक ॲडिशन कन्सर्न सांगितलं आहे. म्हणजे आपल्याला द्यावं लागणार आहे पेरिफेरल कन्व्हर्जनसाठी KI विथ अँटीथायरॉईड ड्रग्स किंवा आफ्टर अँटीथायरॉईड ड्रग्स. नंतर प्रोप्रानॉल आणि डेका टू कन्वर्ट पेरिफेरल कन्व्हर्जन. ठीक आहे, कारण की 3 ते 4 हफ्ते लागतात, 1-2 हफ्त्यात एवढं नाही होत कंट्रोल, म्हणून हे पेरिफेरल कन्व्हर्जन इनिबिटर्स द्यावे लागतील. स्टिरॉईड स्ट्रेस पण कमी करेल, कन्व्हर्जन पण कमी करेल. नंतर पेंटोन पण कमी करतो म्हणतो आहे तो कन्व्हर्जन, नवीन चालू केलं आहे. नंतर लिथियमने पण कमी होतं, त्याच्यामुळे लिथियममुळे हे प्रेसिपिटेट होऊ शकतं हायपोथायरॉइडिझम. इमर्जन्सी आहे तर मग हार्ट रेट कंट्रोल करायला तुम्हाला इस्मोलॉल वापरावा लागेल. 0.5 to 1.5 kgचा बोलस फॉलोड बाय 50 mites टू पुढे वाढवत जाऊन आपण इन्फ्युजन चालू करू शकतो, आणि 30 मिनिट्सपासून लिहिलं आहे. तर ॲनास्थेशियासाठी तुम्ही GA किंवा इपिड्रल किंवा सर्वायकलमध्ये करू शकता, परंतु इपिड्रल किंवा सर्वायकलमध्ये करण्याकरता तुम्हाला तेवढं एक्सपर्टीज हवी आहे. सर्व अँटीथायरॉईड ड्रग्ज कंटिन्यू करायचे. सिडेटिव्ज एअरवे बघून प्लस मायनस. ॲट्रो द्यायचं नाही, टॅकी होतो. ग्लायको द्यायचं नाही, परंतु रिव्हर्सलला द्यायचं, रिव्हर्सलला लागणार होतं तुम्हाला, देर इज नो ऑप्शन. प्रीमेडमध्ये ॲट्रोग्लायको अवॉइड करा, कारण की टॅकी पण करतो आणि हीट रेग्युलेटिंग जे मेकॅनिझम आहे ते डिस्टर्ब होतं. आपल्याला माहिती आहे अँटीकोलिनर्जिकमुळे हॉट लाईक हेअर, तर स्वेटिंग कमी होतं, तर पेशंटचं टेम्परेचर वाढतं. ॲडिशनल मॉनिटरिंगमध्ये टेम्परेचर मॉनिटरिंग लागेल, इन्व्हेजिव्ह गरजेनुसार. आपलं थायरॉईडचं हे स्पेसिफिक आहे की मेटाबॉलिझम वाढवतो, स्टील त्याचा मॅक चेंज नाही होत. दिस इज व्हेरी टिपिकल. सोडियमने मॅक चेंज होतो, पण पोटॅशियमने मॅक चेंज नाही होत.
तर सोडियम प्रपोर्शनल आहे, लो सोडियम असेल तर लो मॅक असेल, हाय सोडियम असेल तर हाय मॅक लागेल. थायरॉईडचं काही घेणं नाही आहे, पोटॅशियमचं काही घेणं नाही आहे. थायोपेंटोनॉल कन्व्हर्जन कमी करतो. केटामिन सिम्पॅथोमायमेटिक हे नको. प्रोपोफॉलचं क्लिअरन्स आणि डिस्ट्रीब्युशन वाढलेलं असतं, तर इन्फ्युजन रेट त्याचे वाढवावे लागतील. तर मेटाबॉलिझम वाढलं असतं ते तर आहेच, आणि पेशंटचं सेंट्रल व्हॉल्यूम वाढलेला असतो. बाकी पेशंट डिहायड्रेट असतो हायपरमध्ये. पॅन व्हॅगोलायटिक आहे, पण बाकी वेक आणि रॉक स्टेबल आहेत. स्कोलिनला त्याने काही निगेटिव्ह नाही म्हटलं इथे. इफेड्रिन नको. ॲड्रिनर्जिक आहे. फेनिलफ्रिन चांगला आहे त्या मानाने वाटलं तर. नंतर लोकलसाठी ॲड्रिनालिन कंटेनिंग सोल्युशन्स नका देऊ. नंतर अँटीथायरॉईड थायरॉइडेक्टमीनंतर द्यायची गरज नाही आहे, परंतु बीटा ब्लॉकर्स द्यावे लागतील पेरिफेरल कन्व्हर्जन कमी करण्यासाठी, कारण की हाफ लाईफ थायरॉक्झिनचं 7 to 8 days आहे. तर हफ्ताभर ते बीटा ब्लॉकर्स द्यावे लागतील. दोन गोष्टी आहेत, थायरॉईड स्टील आणि थायरॉईड स्टील सिंड्रोम. थायरॉईड स्टीलमध्ये काय आहे, पूर्वी त्यांच्याकडे प्री ऑपरेटिव्ह स्ट्रेसमुळे प्रेसिपिटेट व्हायचा, पेशंट अँटिसिपेट करायचा, ओटीत जायला घाबरायचा, तर त्याच्यामुळे ते रोज आणायचे आणि त्याला ऑपरेट न करताच घेऊन जायचे. तर मग पेशंट नॉर्मलाईज होऊन जायचा. मग एखाद दिवस त्याला आणायचे आणि ऑपरेटच करून टाकायचे खरंच. तर रोज ओटीत आणल्यावर सलाईन इंजेक्शन द्यायचे, परंतु ज्या दिवशी ऑपरेशन करायचं त्या दिवशी ते खरंच ॲनेस्थेटिक ड्रग देऊन द्यायचे. तर पेशंटला माहीत नसायचं की मला ओटीत आज ऑपरेट करणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यानं थायरॉईड वॉज स्टोलन, नॉट ॲक्च्युली अवेअर दॅट ही ऑर शी वॉज टू बी ऑपरेटेड ऑन द डे, म्हणून त्याला थायरॉईड स्टील म्हटलेलं आहे. थायरॉईड स्टील सिंड्रोम म्हणजे थायरॉईड काय करतो, रक्त सेरेब्रमपासून घेऊन घेतो, तर ब्लड इज स्टोलन डायव्हर्टेड टू थायरॉईड सर्क्युलेशन कॉझिंग ट्रान्झियंट सेरेब्रल इस्केमिया. तर इस्केमिया होतो ट्रान्झियंट, त्यालाच थायरॉईड स्टील सिंड्रोम म्हटलेलं आहे. मग थायरॉईड स्टॉर्म म्हणजे कुठल्याही ॲक्यूट स्ट्रेसमुळे थायरॉईडचं सिक्रेशन्स वाढतं आणि एक्सासर्बेट होतो. अमिओडायरॉन पण करतो. अमिओडायरॉनचं दोघं आहे, हायपर दोघेही करतो. तर ही हायपर स्टेट आहे सिम्पॅथॅटिक. टॅकी हायपरथर्मिया होतो. बाकी त्याच्यामुळे DD त्याचा आहे मॅलिग्नंट हायपरथर्मिया, न्यूरोलेप्टिक आणि फिओक्रोमा. मग बाकी पण टॅकी, ॲजिटेशन, ॲरिथमिया, सायकोसिस वगैरे गोष्टी होतील. तर टेस्ट वगैरे काही नाही आहे. हा बर्च वॉर्ट ऑफ स्काय पॉईंट स्केल आहे, वॉर्ट ऑफ स्काय. तर ही स्केल आहे, त्याच्यामध्ये टेम्परेचर आहे, CVS आहे, नर्वस आहे, हार्ट फेल्युअर आहे, GI आणि हिपॅटिक डिस्फंक्शन आहे आणि प्रेसिपिटंट हिस्ट्री आहे. तर याच्यानुसार मग ते थायरॉईड स्टॉर्म आहे किंवा नाही कॅल्क्युलेट करतात. ट्रीटमेंट आपण बघितली, ट्रीटमेंट ऑफ द कॉज. तर फ्लुइड द्यावं लागेल, कूलिंग करावं लागेल. तर RT टाकून ठेवतात त्याच्याकरताच की लागलं तर मग आईस कोल्ड लवाश देऊन कोल्ड टेम्परेचर कमी करतील. PTU RTने किंवा ओरली देतील, आयोडाईड देतील, प्रेडनी देतील. डोस कमी दिला आहे 50 mg IV. आणि इन्व्हेजिव्ह मॉनिटरिंगच्या अंडर अल्फा आणि बीटा ब्लॉकर्स देतील टू कंट्रोल हार्ट. आणि मॅग्नेशियमने पण डिसॅरिथमियाज कमी होतात, तर मॅग्नेशियम देऊ शकतो. तर हायड्रोकॉर्ड इज बेटर आय थिंक, कारण की हायड्रोकॉर्ड इमिजिएटली ॲक्ट होतो म्हणून डेका त्याने लिहिलेलं आहे. मग सपोर्टिव्ह थेरपीमध्ये OT, ऑक्सिजन, फोलीज, नॅझोगॅस्ट्रिक ट्यूब, फ्लुइड, शुगर, इलेक्ट्रोलाइट्स, ॲनोट्रॉप्स, डायुरेटिक्स इफ CCF प्रेसिपिटेट, टेम्परेचर, इन्व्हेजिव्ह मॉनिटरिंग. कूलिंगसाठी काय करायचं तर कोल्ड लवाश द्यायचा आहे बॉडीमध्ये. आईस पॅक, एक्सटर्नल सरफेस पण कूलिंग करू शकतो तो, कूलिंग ब्लँकेट. ॲम्बियंट टेम्परेचर कमी करू शकतो, टेपेड स्पॉन्जिंग. PCM दिलं आहे त्याने. ॲस्पिरिन नको म्हणतो आहे, ॲस्पिरिन डिस्प्लेसेस थायरॉईड हॉर्मोन फ्रॉम सिरम पोर्टलिन, नवीनच चालू केलं आहे. नंतर शिवरिंगसाठी पेथेडिन. आणि लास्टली हिमोडायलिसिस आणि प्लाझ्माफरेसिस पण मेन्शन केलेलं आहे.